श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना एप्रिल हा संपूर्ण महिना कसा असणार आहे. एप्रिल महिना म्हटलं की प्रचंड उन्हाळा आणि त्याचबरोबर कुठल्याही कामामधील अस्वस्थता, पूर्ण करण्याची इच्छा न होणं, फिरण्याची इच्छा न होणं, असे काहीसे तुम्हाला परिणाम जाणवत असतात. तुमची कर्क रास आहे त्यामुळे, कारण ही रास ही जलतत्वाखाली येते. त्यामुळे तुमच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधामध्ये सूर्याचे भ्रमण तुम्हाला त्रासदायक ठरतं. त्यामुळे एप्रिल महिना तुम्हाला सहसा जड जातो. या महिन्यामध्ये तुम्हाला चिडचिड वाढणार आहे, प्रचंड उष्णतेचा त्रास होऊ शकतो. विशेष आरोग्याची काळजी घेणं गरजेचं ठरेल. धनस्थानामध्ये केतूंची उपस्थिती आहे. धनेश रवी दशमात्न गोचर करणार आहेत. त्यामुळे रवींचं गोचर मेष राशीतलं तुम्हाला श्रेष्ठ का? कारण कुटुंबाचं सुख प्रदान होईल. तुमची जरी चिडचिड झाली तरी कुटुंबातील सदस्य तुम्हाला सांभाळून घेतील. तुमच्या निर्णयांवरती नक्कीच विचार करून तुम्हाला निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील किंवा तुमच्या निर्णयांवरती शिक्कामोर्तब करू शकतील. अशा पद्धतीने कुटुंबाची साथ सोबत मिळू शकते. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं आणि या अनुषंगाने सुद्धा विचार केला. तृतीय स्थानाचे अधिपती बुध यांचं गोचर भाग्यस्थानात नाही, त्यामुळे भाग्य आणि शुभ संकेत प्राप्त होतील. भाग्यस्थानातील बुध तुम्हाला विशेष म्हणजे तुमच्या कामाची गुणवत्ता, दर्जा वाढवण्यासाठी प्रवृत्त करतील. माझ्यामध्ये काय कमतरता आहे, मी काय गोष्टी शिकलो पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी मला जमत नाहीये, त्या गोष्टी मी आत्मसात करण्याचे प्रयत्न केला पाहिजे, हा सगळा विचार तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आणि याचं एकमेव कारण म्हणजे बुध, मंगळ आणि शनी युती आणि अस्तावस्था. त्यामुळे नक्कीच विचारपूर्वक कार्य हाती घ्याल आणि प्रवास तुम्हाला घडणार आहेत. पर्यटनाचा आनंद प्राप्त होऊ शकतो, पण चिडचिड होणार आहे. म्हणून 19 एप्रिल नंतर तुम्ही प्रवासासाठी प्लॅनिंग करायचं आहे, तोपर्यंत मात्र नाही. याचबरोबर काही डिजिटल मार्केटिंग संदर्भातील कामे करता, मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता किंवा युट्यूबर असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा संपूर्ण महिन्यातील दुसरा पंधरवडा विशेष आणि आनंददायी असणार आहे, विशेष कार्यक्षम असा असणार आहे. चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. वास्तू आणि वाहन सुखासाठी चौथं घर पाहिलं जातं. या ठिकाणी शुक्रांची रास आहे. शुक्रांचं गोचर मेष राशीतनं दशमात्न होत आहे. त्यामुळे शुक्र तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण करून देतील. वाहन खरेदीचे योग आणतील, वास्तू खरेदीचे योग आणतील. त्याचबरोबर मोठ्या गुंतवणुकीसाठी आर्थिक लाभ किंवा भांडवलाची उपलब्धता करून देतील. असे सुद्धा सौख्य प्रदान करून देणारे योग या महिन्यात दिसून येत आहेत. पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानात मंगळाची रास आहे. मंगळांचं गोचर हे भाग्यातनं होतंय. मंगळ भाग्यातनं गोचर करतात, त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, ज्यांचं उच्च शिक्षण सुरू आहे त्यांनी मात्र अभ्यास वाढवायचा आहे. थोडासा अभ्यासामध्ये टाळाटाळ होणं, विलंबाने अभ्यास करूयात, आजचं उद्यावरती पोस्टपोन करूयात, असे सगळे विचार होणं आणि त्याची कृती घडणं हे सगळे अशुभ योग आहेत. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. याचबरोबर पंचम स्थानावरनं आपण संतती सौख्य, प्रणय सौख्य पाहतो. या दोन्ही दृष्टीने हा महिना संमिश्र असणार आहे. षष्ठ स्थानाकडे जाऊया. षष्ठ स्थानामध्ये गुरूंची रास आहे. गुरूंचं गोचर 12व्या घरातनं होतंय. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये त्वचा विकार उद्भवू शकतात. ज्यांना त्वचा विकार आहेत त्यांनी वैयक्तिक स्वतःची आरोग्याची काळजी घ्यायची आहे. या दरम्यान तुम्हाला आरोग्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. पहिला पंधरवडा यासाठी विशेष म्हणता येईल, आरोग्याची काळजी घेण्यासाठी. ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा वर्गाने सुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी पहिल्या पंधरवड्यामध्ये घेणं आवश्यक. सप्तम स्थानाकडे जाऊया. जोडदाराचं सौख्य आपण सप्तम स्थानावरनं पाहत असतो. सप्तम स्थानाचा अधिपती शनी यांचं गोचर 9व्या घरामध्ये होत आहे आणि मीन राशीमधनं अस्तावस्थेमध्ये आहे. त्यामुळे मंगळ बुध युतियोग करत 9व्या स्थानात असणारं शनींचं गोचर विशेष असेल तुमच्या पतीचं किंवा पत्नीची साथ सोबत तुम्हाला मिळवून देण्यासाठी. त्याचबरोबर या सर्व दृष्टीने विचार केला, तुम्हाला नवीन व्यवहार करायचे, लोकांसोबत मीटिंग्स प्लॅन करायच्यात, भेटीगाठी घ्यायच्यात, काही नवीन निर्णय घ्यायचे, यासाठी दुसरा पंधरवडा श्रेष्ठ असेल. पहिल्या पंधरवड्यामध्ये कामे मार्गी लागताना विलंब होऊ शकतो. याचबरोबर उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात, परराज्यात जायचं असेल अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कामे मार्गी लागलेली दिसतील. तोपर्यंत तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून तुमच्या स्वतःची कामे योग्य पद्धतीने होण्यासाठी काही उपासना आपण समजून घेणार आहोत, त्या करायच्या आहेत. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे, MNC कंपनीमध्ये जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करताय पण प्रयत्नांना यश येत नाहीये, तर अशा वर्गाला सांगू इच्छिते, नक्कीच आता तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. दुसऱ्या पंधरवड्यानंतर तुम्हाला श्रेष्ठ कालावधी असणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होण्यासाठी, व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ प्राप्तीसाठी थोडासा पहिला पंधरवडा संमिश्र आहे. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कामे मार्गी लागतील किंवा तुम्ही घेतलेले डिसिजन, तुम्ही सुरू केलेला व्यवसाय तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतात. या दरम्यान प्रामुख्याने सांगू इच्छिते
गोड पदार्थ, लोखंड, कागद, कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला श्रेष्ठ स्थिती आहे. तसेच सोने चांदीचे व्यापारी वर्गाला सुद्धा श्रेष्ठ आणि उत्तम स्थिती असणार आहे. मिठाई या संदर्भातील कामे करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. शोभेच्या वस्तू यामध्ये कार्य करणारा वर्ग, दळणवळण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे बिझनेस असणारा वर्ग, तसेच वाहतुकी संदर्भातील कामे करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी. तुमची जरी गुरूंची स्थिती 12व्या घरात नसली तरी सुद्धा उत्तम फळ प्राप्त होणार आहेत. तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकणार आहात. अशा दरम्यान शेतीची कामे मार्गी लागू शकतात. काही नवीन कामे हाती घ्यायची, नवीन शेतजमीन खरेदी करायची, अशा वर्गांना नक्कीच चांगला कालावधी आहे. या दरम्यान विचार करणं आवश्यक आहे. फक्त पहिला पंधरवडा तुम्हाला आळशी वृत्ती जागृत करून देणारा आहे, चिडचिड निर्माण करून देणारा आहे. म्हणून आता उपासना काय करायची समजून घेऊया. सगळ्यात प्रथम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे, कारण तुमचे राशी स्वामी चंद्र आहेत. सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुमचं मन स्वास्थ्य प्राप्त होईल. मेडिटेशन करा, तुमचं आरोग्य उत्तम राहील, चिडचिड कमी होऊ शकेल, स्वतःच्या रागावर नियंत्रण तुम्हाला ठेवता येऊ शकेल. हे चांगले फळ तुम्हाला निश्चित मिळू शकेल. शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, आळशी वृत्ती वाढणार आहे. गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. शनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करायचं आहे. संपूर्ण महिन्यातील पहिला पंधरवडा शनी दर्शन तुमच्यासाठी श्रेष्ठ आणि उत्तम ठरेल, तुमच्या अभ्यासामधली एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आळशी वृत्ती कमी करून घेण्यासाठी. आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.